मी आमच्या कामवाली बाईजवळ गेलो. मी तिला म्हणालो, मी ऐकलं आहे की तुझा नवरा खूप दारू पितो. मी हे विचारता ती एकदम भावूक झाली. ती मला सर्व काही सांगायला लागली. याच दरम्यान मी तिला बोलत बोलत विचारलं की तो तुला खुशी करत नसेल. ती म्हणाली, आता काय सांगू तुम्हाला तर सगळं माहीत आहे. हे म्हणून ती हसत निघून गेली. मी समजलो की ही घेण्यासाठी लवकरच तयार होईल. मग मी वेळ न घालवता लगेच सुरू झालो. ती म्हणाली, साहेब थोडं दमानं हो. खूप दिवस झाले मला याची सवय नाही. पण त्यानंतर तिला चालतं सुद्धा. मित्रांनो, माझं नाव राज आहे. याची कथा माझी स्वतःची आहे. मी आता अनुभव करायचा आधी झालो होतो. कारण जेव्हा मी घराबाहेर होतो तेव्हा मला कधीही कोणतीही गर्लफ्रेंड अनुभवायला मिळायची. पण आता माझी नोकरी माझ्या शहरात लागली होती आणि मी गेल्या 3 महिन्यापासून घरी होतो. मला अनुभवायची खूप तहान लागली होती. पण मला अनुभवायला कोणी मिळत नव्हतं. मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली. माझी आई एक कामवाली शोधत होती. कारण आमची जुनी कामवाली काम सोडून गेली होती. मी एक खट्या कल्पना विचारली. मी माझ्या मित्रांना सांगितलं की कोणी मस्त भाभी टाईपची कामवाली मिळवून द्या. मग काय झालं? मित्रांनी कामवाली शोधायला सुरुवात केली आणि कामवाली घरी यायला लागल्या. 2-3 कामवाल्यांना आईने मासिक पगार ठरवता न आल्याने हाकलून दिल्या. मग मी आईला म्हणालो, आता मी आधी कोणत्याही कामवालीशी भेटेन. तुम्हाला पैशाची बोलणी करता येत नाही. मी बोलणी करेन आणि मीच तिला पैशासाठी सेट करेन. आईने होकार दिला. मित्रांनो, 2-3 कामवाली आल्या पण मला त्या समजल्या नाहीत. मग एकदा माझा मित्र रजत घरी आला होता आणि त्याला आईने कामवालीबद्दल सांगितलं. त्याने सांगितलं की त्यांच्या घराजवळ एक भाभी राहते. ती गरजू आहे. तिचा नवरा दारू पितो आणि त्याने कर्ज सुद्धा केलं आहे. तिचं काम करते. मी म्हणालो, सांग यार, आम्हाला अशीच कामवाली हवी होती जी पूर्ण दिवस घरी राहील. कारण माझी आई आता खूप वृद्ध झाली आहे आणि तिला काम होत नाही. मग काय झालं, मी काही न पाहता रजतला सांगितलं की तिच्याशी बोलून उद्यापासून कामावर पाठव. रजतचा रात्री फोन आला की त्याने बोलणी केली आहे. ती भाभी उद्यापासून घरी कामाला येईल. मी रात्रभर याच विचारात होतो की ती कामवाली दिसायला कशी असेल. असो, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती कामवाली घरी आली, मित्रांनो मी काय सांगू, मी तर तिलाच पाहत राहिलो. हलकासा सावा रंग, गोड चेहरा आणि तिचा मस्त फिगर. आहा, ती तर तिचे व्यक्तिमत्व पाहत राहिलो. मी तिच्याशी बोललो आणि मग कामावर गेलो. आता मी फक्त संधीच्या शोधात होतो की कधी कामवाली भाभीशी अनुभवायचा मजा घेता येईल. काही दिवस गेले. मी जेव्हा संध्याकाळी घरी जायचो ती माझ्यासाठी चहा बनवायची आणि स्वतःसाठी सुद्धा. ती माझ्यासोबत बसून चहा प्यायची आणि मी तिच्याशी तिच्या घरच्या गप्पा करायचो. ती प्रत्येक वेळी मला सांगायची की माझ्या नवऱ्याला तुमच्या फॅक्टरीत कामाला लावा. मी म्हणालो, ठीक आहे, लावतो. मी वाट पाहत होतो की कधी मी तिला एकट्यात भेटेन. त्याआधी मी 1-2दा प्रयत्न करतो. रविवारी मी घरीच होतो. भाभी सकाळी कामाला आली. मी माझ्या खोलीत येताच मी बाहेर निघालो. या बहाण्याने मी तिच्या व्यक्तिमत्वावर हात लावला. ती काही बोलली नाही. मग मी तिला माझ्या खोलीत चहा मागवला
आणि तिच्याशी बोलायला लागलो. मी ऐकलं आहे की तुझा नवरा खूप दारू पितो. मी हे विचारताच ती एक पीडित बाई एकदम भावूक झाली. ती मला सर्व काही सांगायला लागली. याच दरम्यान मी तिला बोलत बोलत विचारलं की तो तुला खुशीही करत नसेल. ती म्हणाली, आता काय सांगू तुम्हाला, तुम्हाला तर सगळं माहीत आहे. हे म्हणून ती हसत निघून गेली. मी समजलो की ही पुरुषार्थ घेण्यासाठी लवकरच तयार होईल आणि मला सुंदर वेळच्या अनुभवासाठी जास्त भुकेलं राहावं लागणार नाही. मला आता माझी तहान भागवताना दिसत होती. आता मी तिला इकडे तिकडे स्पर्श करायला लागलो, ज्याच्या ती वाईट मनात नव्हती. 1-2दा तर मी फक्त टावेलमध्ये तिच्या समोर फिरू लागलो. माझा पुरुषार्थाचा तिला इशारा सुद्धा दिला. ती फक्त पाहून हसत निघून गेली. एक दिवस मी खोलीत मोकळा झोपून तिच्या येण्याची वाट पाहत होतो. ती खोलीत येताच मी डोळे बंद करून झोपलो. ती माझ्या पुरुषार्थाकडे पाहत राहिली आणि हलकेच खोकलून आपल्या येण्याचा इशारा केला. मी डोळे उघडत माझा पुरुषार्थ सहवलं आणि तिला अचानक पाहिल्याची अभिनय करत चादर ओढली. मी तिला विचारलं, अरे भाभी, तू कधी आलीस? मी तर तुलाच आठवत होतो. तिने हसत सांगितलं, हो, नको ते मला दिसत होतं. मी हसलो आणि तिला जवळ यायला सांगितलं. ती हसत, न बाबा न, तुमचं ते खूप रागात आहे म्हणत बाहेर गेली. मग काय झालं? मी तिला अनुभवाच्या फंदात राहायला लागलो. आता ती माझ्याशी आणखी जवळ येत होती. मी अनेकदा तिच्या समोर मोकळा राहायला लागलो आणि ती फक्त पाहून हसत जायची. मग तो दिवस आलाच. आई शेजाऱ्यांच्या सोबत कुठेतरी बाहेर गेली होती. जाताना आईने कामवाली भाभीला सांगितलं, तू उशिरापर्यंत थांब, कारण राज एकटा आहे. त्या सर्वांच्या गेल्यावर मला राहवलं नाही. त्या दिवशी मी ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि घरीच थांबलो. आज माझी सुंदर वेळेचा अनुभव इतका वाढला होता की मला राहवलं नाही. मी तिच्या खोलीत साफसफाईसाठी येताच मी तिला हौस मागून पकडलं. ती एकदम घाबरली. ती मला सोडवायला लागली. मी तिला सोडलं नाही आणि तिच्या मानेवर पापी घ्यायला लागलो. मी तिचे व्यक्तिमत्वांना स्पर्श करायला सुरुवात केली. तिने सुरुवातीला सांगितलं, नाही साहेब, हे चुकीचं आहे. पण 1-2 मिनिटानंतर ती मला साथ द्यायला लागली आणि तिची नको ती बाजू माझ्या पुरुषार्थाला लावायला लागली. आता तिचे डोळे बंद होते आणि ती माझ्या पापीची मजा घेत होती. मी वेळ न दडवता तिला माझ्याकडे वळवलं आणि तिला बिछाणावर झोपवलं आणि ती शांतपणे मला साथ देत होती. मी हळूच तिची साडी बाजूला करत मी तिची साडी पूर्णपणे बाजूला केली आणि तिचे ते सुडोल शरीर माझ्या समोर उघडं झालं. साव्या रंगाची ती चमक आणि तिचे ते भरदार व्यक्तिमत्व पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. ती लाजेने वेडी होत होती. तिने आपले हात स्वतःच्या शरीरावर आडवे धरले होते, पण मी तिचे 2 हात हळूच पकडले आणि बेडच्या वरच्या बाजूला नेले. मी पुन्हा एकदा तिच्या मानेवर ओठ टेकवले. तिची त्वचा गरम झाली होती आणि ती हळूहळू थरथरत होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझे डोके स्वतःच्या छातीजवळ दाबले. आता तिला रोखण्याची इच्छा नव्हती. उलट ती माझ्या प्रत्येक हालचालीला उतावीपणाने प्रतिसाद देत होती. मी तिच्या कानात हळूच विचारले, भाभी, आजपर्यंत तू फक्त लाजत होतीस, पण आज तुझी ही ओढ काही वेगळं सांगते. ती लाजून हसली आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, राज साहेब, तुम्ही मला रोज तुमच्या त्या रूपात बघून इतकं घायल केलं होतं की मला स्वप्नातही हेच दिसत होतं.
आज जेव्हा तुम्ही मला पकडलत तेव्हा माझं मन आधीच तयार झालं होतं. मी आता अधिकच धीर झालो होतो. मी माझे कपडे काढून तिच्या शेजारी विसावलो. आमची शरीर जेव्हा एकमेकांना स्पर्शली तेव्हा जणू एखादा विद्युत प्रवाह अंगातून जावा तसं वाटलं. मी तिच्या कमरेवर हात फिरवत तिला जवळ ओढलं. तिने माझे केस हाताने जोरात पकडले आणि ती आनंदाने विवळू लागली. मी मजेत म्हणालो, आता तर आई पण नाहीये आणि नवरा पण कामावर आहे, मग पूर्ण वेळ माझाच आहे ना. तिने माझ्या ओठांवर बोट ठेवले आणि म्हणाली, आज मी तुमची कामवाली नाही, तुमची राणी आहे. तुम्हाला जे हवंय ते सगळं अनुभवायला मिळेल. दुपारची ती शांतता केवळ आमच्या श्वासांच्या आवाजाने भंग पावत होती. मी तिला अशा प्रकारे स्पर्श करत होतो की ती पूर्णपणे शुद्ध हरपून बसली होती. तिच्या अंगावरील प्रत्येक तीळ आणि प्रत्येक वळण मी डोळ्यात साठवून घेत होतो. मी मधूनच मला बिलगायची आणि कधी कधी माझ्या खांद्याचा हलका आवाज घ्यायची. तिची ती भावी स्टाईल आणि माझं तरुण रक्त याचं एक वेगळं समीकरण तिथे जुळलं होतं. आम्ही दोघेही एकमेकांच्या शरीराच्या पाकेत मनसोक्त फिरत होतो. तिने मला आज इतकी साथ दिली की मला माझ्या जुन्या सर्व मैत्रिणीचा विसर पडला. तिच्या त्या सावा सौंदर्याने मला पूर्णपणे वेड लावलं होतं. बराच वेळ त्या धुंदीत घालवल्यानंतर आम्ही दोघेही थकलेलो पण मनातून खूप तृप्त होतो. ती उठली आणि तिने विस्कटलेली साडी पुन्हा नीट नेसायला सुरुवात केली. आरशात स्वतःला बघताना ती गालातल्या गालात हसत होती. मी मागून जाऊन तिला पुन्हा एकदा मिठी मारली. ती हौस म्हणाली, आता आई यायची वेळ झाली आहे, मला आवरायला हवं. पण लक्षात ठेवा, उद्या आई मंदिरात जाणार आहे. तिने दिलेला तो इशारा माझ्यासाठी पुरेसा होता. आई घरी येण्यापूर्वी ती पुन्हा एकदा कामात व्यस्त झाली. जणू काही घडलंच नाही. पण आम्हा दोघांच्या डोळ्यात आता एक वेगळीच गुपित होतं, ते जे रोज दुपारी पुन्हा नव्याने उलगडणार होतं. पुढच्या दिवशीची सकाळ उजाडली, पण आजची सकाळ काहीतरी वेगळीच होती. आमची नजर मिळताच कालच्या त्या मधुर स्मृती डोळ्यासमोर उभ्या राहायच्या. आई मंदिरात जायची तयारी करत होती आणि मी माझ्या खोलीत बसून भाभीच्या येण्याची वाट पाहत होतो. आईने दरवाजातून हाक मारली, राज, मी मंदिरात चालली आहे, येताना उशीर होईल. आज भाभीला सांग पूर्ण घर व्यवस्थित आवरून घ्यायला. मी फक्त हो म्हणालो, पण मनातल्या मनात हसलो. आई जशी घराबाहेर पडली तसा मी हॉलमध्ये आलो. भाभी स्वयंपाकघरात भांडी घासत होती. मी मागून जाऊन शांतपणे उभा राहिलो. तिला माझ्या पावलांचा आवाज आला होता, पण तिने मागे होऊन पाहिलं नाही. फक्त गालातल्या गालात हसून म्हणाली, साहेब, आज खूपच घाईत दिसताय, जरा धीर धरा, काम तर संपू द्या. मी काहीही न बोलता तिचा हात पकडला आणि तिला ओढत माझ्या खोलीत घेऊन आलो. तिने हातातील काम तसं सोडलं होतं. खोलीत येताच मी दरवाजाची कडी लावली. ती भिंतीला टेकून उभी राहिली आणि मला दुडू पाहत म्हणाली, आज तर तुम्ही खूपच रागात दिसताय. मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला माझ्या दिशेने खेचलं. तिच्या साडीचा पदर जमिनीवर लोळत होता. मी तिच्या कानात कुजबुजलो, कालची तहान अजून भागली नाहीये भाभी, आज पूर्ण दिवस आपलाच आहे. मी तिला बेडवर बसवलं आणि तिच्या पायातील जोडवी पाहत म्हणालो, तुझा नवरा खरंच खूप नशीबवान आहे, पण त्याला या सौंदर्याची किंमतच नाही. हे ऐकताच ती थोडी भावूक झाली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. तिचे ते मऊ स्पर्श आणि तिच्या शरीराची उष्णता
मला अधिकच उत्तेजित करत होती. मी हळूहळू तिची साडी बाजूला करायला सुरुवात केली. ती आज पूर्णपणे सहकार्य करत होती. तिने स्वतः तिची हूक काढली आणि तिचं ते अथांग सौंदर्य माझ्या डोळ्यासमोर उघड केलं. त्या दुपारी आम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या. तिचे ते 6वे शरीर माझ्या मिठीत एखाद्या वेलीसारखे गुंफले गेले होते. घराच्या त्या शांततेत फक्त आमच्या श्वासांचा आणि बांगड्यांचा आवाज येत होता. ती मधूनच लाजून माझा चेहरा आपल्या हाताने झाकून घ्यायची, तर कधी कधी हक्काने मला जवळ ओढायची. तिचा तो मोकळेपणा आणि माझ्या तरुण रक्ताची ती ओढ याचा असा काही मिलाप झाला की 2-3 तास कसे निघून गेले हे समजलंच नाही. ती खरंच खूप अनुभवी होती आणि तिने मला अशा काही जागांवर स्पर्श केला की मी पूर्णपणे घायाळ झालो. जेव्हा आई परत येण्याची वेळ झाली तेव्हा ती घाईघाईने उठली. तिने विखुरलेले केस नीट केले, कपाळावरची टिकली नीट लावली आणि पुन्हा एकदा ती साधी कामवाली बनली. जाता जाता तिने माझ्या गालावर एक हलकी चापट मारली आणि म्हणाली, उद्या पुन्हा भेटूया. याच वेळी काही दिवस आमचा हा लपंडाव असा सुरू होता. रोज दुपारी आई वाम कुक्षी घ्यायला गेली किंवा बाहेर गेली की आमची खास मीटिंग ठरलेली असायची. पण एक दिवस काहीतरी वेगळंच घडलं. त्या दिवशी पावसाळी वातावरण होतं आणि बाहेर जोरात पाऊस पडत होता. आई शेजारच्या काकूकडे भजनाला गेली होती. बाबे हॉलमध्ये फरशी पुसत होती. पावसाच्या थेंबामुळे हवेत एक वेगळाच ओलावा होता. मी माझ्या खोलीतून बाहेर आलो आणि पाहिलं तर ती साडी थोडी वर करून काम करत होती. तिचे ते ओले हात आणि कपाळावर आलेले कामाचे थेंब पाहून माझ्या मनाचा ताबा सुटला. मी तिला हळूच खुणावलं. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि हसत हसत माझ्या खोलीत शिरली. दरवाजा बंद केला आणि तिला भिंतीला दाबून धरलं. ती थापा टाकत होती. मी म्हणालो, भाभी आज पाऊस खूप आहे, तुला लवकर घरी जावं लागेल का? ती माझ्या डोळ्यात झोपून पाहत म्हणाली, पाऊस पडला की रस्ते बंद होतात साहेब, मग मला इथेच थांबावं लागेल तुमच्या जवळ. तिचं हे बोल ऐकून मी तिला उचलून थेट बेडवर नेलं. आज ती खूपच वेगळ्या मूडमध्ये होती. तिने स्वतः तिची साडी पूर्णपणे बाजूला केली. तिच्या शरीराचा तो सुगंध आज अधिकच मादक वाटत होता. मी तिच्या शरीराच्या प्रत्येक वळणाशी खेळायला सुरुवात केली. आज अधिकच आक्रमक झाली होती. तिने माझे कपडे बाजूला करायला मला मदत केली आणि माझ्या अंगावर येत म्हणाली, आज मी तुम्हाला दाखवते की एक गरजू स्त्री जेव्हा प्रेमासाठी आसुरलेली असते तेव्हा ती काय करू शकते. तिने मला चक्क बेडवर पाडलं आणि ती स्वतः माझ्यावर स्वार झाली. तिचे ते मोकळे केस माझ्या चेहऱ्यावर पडत होते. तिने माझ्या ओठांचा असा काही ताबा घेतला की मला श्वास घेणंही कठीण झालं. आम्ही आमच्या धुंदीत असतानाच अचानक घराची बेल वाजली. आम्ही दोघेही एकदम दचकलो. ती घाबरून उठली आणि तिचे कपडे सावरू लागली. माझे तर पाय लटलट कापायला लागले. मला वाटलं आई आली. मी खिडकीतून डोकावून पाहिलं तर बाहेर तिचा नवरा उभा होता. तो पूर्णपणे भिजलेला होता आणि हातात छत्री घेऊन ओरडत होता, राधा ए राधा चल घरी, पाऊस वाढलाय. भाभीने पटकन स्वतःला सावरलं, केस नीट केले आणि माझ्याकडे पाहून डोळा मिचकावला. ती हौस म्हणाली, घाबरू नका साहेब, तो बाहेरच थांबेल. मी त्याला सांगते की काम बाकी आहे. ती बाहेर गेली आणि 2 मिनिटात त्याला वाटेला लावून पुन्हा खोलीत आली.
ती पुन्हा आत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होतं. ती म्हणाली, गेला तो. आता सांगा कुठे थांबलो होतो आपण. तिने पुन्हा एकदा मला मिठीत घेतलं. त्या दिवशी पावसाच्या कडकडात आमचा हा गुपित खेळ अधिकच रंगला होता. तिने मला आज अशा काही गोष्टी अनुभवायला दिल्या ज्या मी याआधी कधीच अनुभवल्या नव्हत्या. मित्रांनो, त्या दिवशी जेव्हा मला समजलं की भाभी फक्त दिसायलाच गोड नाही तर ती खूप धाडसी सुद्धा आहे. पण खरा ट्विस्टर पुढे होता. जेव्हा एके दिवशी आईने आमच्यावर पाय ठेवायला सुरुवात केली. काही दिवस हे असेच बेधुंदपणे सुरू झाले. पण म्हणतात ना, चोरायला सुद्धा नशीब लागतं. एक दिवस असा आला की आमचे हे गुपित उघड होता वाचलं. पण त्यातून जे घडलं ते अधिकच रोमांचक होतं. एके दिवशी दुपारी मी आणि भाभी आमच्या खोलीत होतो. बाहेर कडाक्याचं ऊन होतं आणि आई हॉलमध्ये झोपली आहे असं आम्हाला वाटलं होतं. आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे हरवून गेलो होतो. भाभीने तिचे सर्व कपडे बाजूला काढले होते आणि मी तिच्या त्या मादक क्षणाचा आनंद घेत होतो. ती माझ्या कानात हळूच बुजबुजत होती, राज, तुमची ताण कधीच संपत नाही. आम्ही रंगात आलेलो असतानाच अचानक हॉलमधून आईच्या चालण्याचा आवाज आला. भाभी एकदम ताडकन उठून बसली. तिचे डोळे भीतीने मोठे झाले. आईने माझ्या खोलीचा दरवाजा वाजवला. राज, अरे राज, झोपला आहेस का? भाभी कुठे आहे? स्वयंपाकघरात नाहीये ती. आमचे तर धाबे तणाणले. भाभीने घाईघाईत आपली साडी उचलली आणि ती अंगाभोवती गुंडाळू लागली. मी कसं तरी बेडवरून उडी मारली आणि टी शर्ट चढवला. मी मोठ्याने ओरडलो, आई, मी झोपलो होतो. भाभी ते खोलीत झाडू मारती. तू जा, मी येतोच. आई बाहेरून म्हणाली, बरं तिला सांग पटकन आवरून बाहेर यायला. मला चहा हवंय. आईची पावलं लांब गेल्यावर आम्ही दोघांनी सुटकीचा निश्वास सोडला. भाभीने मला एक चोरा चिमटा काढला आणि हसत म्हणाली, मेले होते आज आपण. पण साहेब, तुमची ही चोरी पकडली गेली असती तर काय झालं असतं? मी तिला पुन्हा एकदा जवळ ओढले आणि तिच्या ओकाट असलेल्या पाठीवर हात फिरवत म्हणालो, आईने पाहिलं असतं तर तिलाही समजलं असतं की माझी ही कामवाली किती गुणी आहे. त्या दिवसाच्या भीतीनंतर भाभी आणखीनच मोकळी झाली. तिला आता पकडलं जाण्याची भीती उरली नव्हती. उलट तिला त्यात एक वेगळीच मजा येऊ लागली होती. ती आता मुद्दामून आईसमोर असताना सुद्धा माझ्याकडे पाहून अशी इशारे करायची की माझं पूर्ण लक्ष विचलित व्हायचं. जेवताना ती मुद्दामून माझ्या जवळ जाताना तिच्या शरीराचा स्पर्श मला करायची. एकदा तर तिने स्वयंपाकघरात आई असतानाच मला मागून मिठी मारायला लावली आणि स्वतः हसत राहिली. आई एकदा एका लग्नासाठी 2 दिवसासाठी बाहेर गावी गेली. आता घर पूर्णपणे आमच्या ताब्यात होतं. भाभीने त्या दिवशी कामावर येतानाच एक नवीन लाल रंगाची साडी नेसली होती. ती माझ्या खोलीत आली आणि तिने दरवाजा चक्क आतून लॉक केला. ती आज खूप वेगळ्या रूपात होती. तिने साडीचा पदर हवेत उडवला आणि म्हणाली, आज तुमची आई नाहीये. आज मी तुमच्या घराची मालकीण आहे. सांगा आज कसं अनुभवायचं आहे. तिने मला बेडवर ढकललं आणि ती स्वतः माझ्यावर पूर्ण ताकदीनिशी तुटून पडली. त्या रात्री आम्ही हॉलमध्ये, किचनमध्ये आणि बाल्कनी सुद्धा आमची ती तहान भागवली. तिचे ते गरम श्वास आणि माझ्या शरीराची ती ओढ, सगळं काही एखाद्या वादळासारखं होतं.
तिने मला आज इतकं थकवलं की मला दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताच आलं नाही. मित्रांनो, आमचं हे नातं आता केवळ कामवाली आणि मालक असं राहिलं नव्हतं. पण खरी मजा तर तेव्हा आली जेव्हा भाभीच्या नवऱ्याला आमच्याबद्दल संशय यायला लागला. पुढच्या भागात तुम्हाला तिच्या नवऱ्याने आमचा पाठलाग केला का, किंवा भाभीने मला तिच्या घरी रात्री कसं बोलावलं हे ऐकायला आवडेल का? नक्की सांगा. आई गावाला गेल्यामुळे घराचा कोपरा न कोपरा आमचा झाला होता. ती लाल साडी नेसलेली भाभी एखाद्या ठिगणीसारखी वाटत होती. त्या रात्री जे काही घडलं ते माझ्या आयुष्यातलं सर्वात थरारक स्वप्न होतं. पण खरं वळण पुढच्या दिवशी आलं. 2 दिवसांनी आई परत आली. आता पुन्हा आणखी ती लपून छपून भेट सुरू झाली. पण एके दिवशी भाभी कामावर आली तेव्हा ती खूप रडलेली दिसत होती. मी तिला एकट्यात गाठलं आणि विचारलं, काय झालं भाभी? कोणी काही बोललं का? ती हुंदके देत म्हणाली, आज माझ्या नवऱ्याने पुन्हा खूप दारू पिऊन धिंगाणा घातलाय. घरचे पैसे पण नेले आणि मला खूप मारले. आज तो घरी नाहीये. तो त्याच्या मित्राकडे गेलाय पाहिला. पण मला भीती वाटतीये. माझं हृदय तिचं बोलणं ऐकून कळवळलं. पण त्या सोबतीलाच मनात एक चावट विचार हे संपून गेला. मी हळूच म्हटलं, मग आज मी येऊ का तुझ्या घरी? तू पण एकटी आहेस आणि तुला सोबतही मिळेल. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक प्रकारची संमती आणि ओढ दोन्ही होतं. तिने हळूच मान डोलावली. मी रात्री 12च्या सुमारास आई झोपल्याची खात्री केली आणि हळूच घराबाहेर पडलो. भाभीच्या घरी पोचलो तेव्हा तिथे पूर्ण शांतता होती. मी हलकीशी टकटक केली. तिने दरवाजा उघडला. तिने फक्त एक पातळशी न्याहीची साडी गुंडाळली होती आणि तिचे केस ओले होते. घरात एक छोटासा दिवा जळत होता. तिचं ते घर छोटं होतं पण तिच्या सुगंधाने दरवळत होतं. तिने मला पाहताच मिठी मारली. तुम्ही खरंच आला त्रास साहेब. मला वाटलं नव्हतं की तुम्ही या वस्तीत याल. मी तिचं तोंड उचलून हाताने बंद केलं आणि तिला उचलून तिच्या त्या छोट्याशा खाटेवर नेलं. तिथे कोणतीही भीती नव्हती कारण ती तिची हक्काची जागा होती. पण तरीही बाहेरून कोणी येईल याची एक वेगळी धाकधूक मानत होती. मी तिची साडी हळुवारपणे सैल केली. त्या अंधुक प्रकाशात तिचं ते सावं शरीर सोन्यासारखं चमकत होतं. मी तिच्या मानेवर आणि पाठीवर माझे ओठ टेकवले. ती आनंदाने विवत होती. पण बाहेर आवाज जाऊ नये म्हणून तिने स्वतःचा पदर तोंडात धरला होता. आम्ही दोघंही त्या रात्री अशा प्रकारे एकमेकात गुंतलो होतो की वेळेचं भानच उरलं नाही. तिच्या शरीराचा तो ओलावा आणि माझ्या तहानेचा तो आवेग, सगळं काही चरमसीमेवर होतं. आम्ही त्या धुंदीत असतानाच बाहेरच्या दरवाजाला जोरात लाथ बसले. राधा, ए राधा, उघड दरवाजा. मला माहीत आहे तू आत कोणासोबत तरी आहेस. हा तिच्या नवऱ्याचा आवाज होता. तो पूर्णपणे दारूच्या नशेत ओरडत होता. भाभीची पूर्ण गाणं उघाडी. तिने धावत तिचे कपडे सावरले. माझ्या तर काळजाचा ठोका चुकला. मी आता काय करणार? जर पकडलो गेलो असतो तर वस्तीतली लोक मला सोडणार नव्हते. मित्रांनो, मी आता मोठ्या संकटात अडकलो होतो. पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. पुढे काय होईल थोडक्यात सांगतो. त्याचा नवरा गावातील लोकांना घराच्या बाहेर घेऊन येतो आणि मला मजबुरान कामवालीबाईशी लग्न करावा लागणार होता, नाहीतर पोलिसांच्या ताब्यात देणार होते. माझ्या आईला हे सर्व माहीत होईल. तेव्हा आई काय करतील हे सर्व जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 लिहा
आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.